नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण माहिती घेणार आहोत सोयाबीन पिकातील मुख्य कीड असलेले खोडकिडा व चक्रभुंगा या दोन्ही किडीबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत याचे जीवनचक्र, हे कीड पिकाला कशा प्रकारे नुकसान करतात व त्यावर आपण उपाय कोणकोणते करू शकतो त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिले किडा आहे खोडकिडा। या किडीचे जीवनचक्र आहे अंडी, अळी, कोश व माशी अशा 4 अवस्था असतात। साधारण 10 ते 12 दिवस किडीची अळी अवस्था असते। नंतर हे किडी 10 ते 15% पर्यंत पिकाला नुकसान करू शकते। सोयाबीन उगवणीपासून 7 ते 10 दिवसापर्यंत खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो। अळी पानाच्या शिराद्वारे खोडामध्ये प्रवेश करते। प्रादुर्भावग्रस्त रोपे पिवळी पडायला लागतात। खोडापासून शेंड्यापर्यंत झाड पोखरल्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होतो व पाने पिवळी पडून पानावर लालसर कडे ठिपके दिसतात। खोड पोखरल्यामुळे शेंगांची संख्या आणि बियांचे वजन देखील कमी होते। अशा प्रकारे खोड माशी पिकाला नुकसान करते। त्यावरील उपाय आपण काय काय करू शकतो त्याबद्दल पुढे माहिती घेऊया। खोडकिडा नियंत्रणासाठी आपण बीज प्रक्रिया करू शकतो। त्यासाठी थायोमिथॅक्झॅम घटक असलेले 30% कोणतेही प्रकारचे कीटकनाशक आपण 10 मिली प्रति किलो साठी आपण बीज प्रक्रिया करू शकतो। तसेच फवारणीसाठी आपण क्लोरोपायरिफॉस किंवा थायोमिथॅक्झॅम घटक असलेले कीटकनाशक वापरू शकतो। नंतरचे कीटक आहे चक्रीभुंगा। या किडीची अवस्था आहे प्रौढ, अंडी, अळी व कोश अशा 4 अवस्था आहे। नुकसान करणारी अवस्था आहे प्रौढ व अळी। या किडीमुळे पिकाला 42% पर्यंत नुकसान होऊ शकते। या पिकाचे किडीचे मुख्य लक्षणे आहे लक्षणे दिसत असलेल्या ठिकाणी 2 काळ्या रंगाचे गोलाकार कातरल्याप्रमाणे भाग दिसून येतो। कातरलेल्या भागात मादी अंडे देते, त्यामुळे त्या जागेतून वनस्पतीवरील भागात अन्नद्रव्याचा पुरवठा थांबतो। तेथील शेंडा व पान वाळलेले दिसते। अशा प्रकारे चक्रभुंगा या किडीचे आपल्याला नुकसान दिसून येते आणि अशा 4 अवस्था आपण आहेत। या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपण बीज प्रक्रिया करू शकतो। तसेच क्विनॉल्फॉस किंवा प्रोफेनोफॉस घटक असलेले कोणतेही कीटकनाशक आपण वापरू शकतो। शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।